सूरज परमार आत्महत्येप्रकरणी मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणी वेळी आज सरकारी पक्षानं धक्कादायक खुलासा केला आहे। ठाणे महापालिकेचा राष्ट्रवादीचा नगरसेवक नजीब मुल्ला याच्या खात्यातून 1 कोटी रुपये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या खात्यात वळते झालेत। त्याशिवाय इतर 3 नगरसेवकांच्या खात्यातूनही अनेक नेत्यांना पैसा वळते झाल्याचे पुरावे आज सरकारी वकिलांनी मुंबई हायकोर्टात सादर केले। हे पैसे कसे आणि कोणत्या कारणासाठी देण्यात आलेत याची चौकशी व्हावी, यासाठी या 3 नगरसेवकांना पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती सरकारी पक्षानं केली। त्यामुळे सूरज परमार प्रकरणात आता ठाण्यातील बड्या नेत्यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाण्यातील नगरसेवक हनुमंत जगदाळे, सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण आणि नजीब मुल्ला यांच्या छळाला कंटाळून सूरज परमार यांनी आत्महत्या केली आहे असा आरोप या नगरसेवकांवर आहे। या 4 नगरसेवकांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता। त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी झाली। उद्या या अटकपूर्व जामिनावर पुन्हा सुनावणी सुरू राहणार आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, आता या सूरज परमार आत्महत्या प्रकरणी बड्या नेत्यांची नावंही समोर येत आहेत, काय सांगाल? नक्कीच हेमाली, जी माहिती मुंबई उच्च न्यायालयामध्ये सरकारी पक्षाने दिलेली आहे त्यानुसार नजीब मुल्ला जे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत ठाणे महानगरपालिकेचे, त्यांच्या अकाउंटमधून 1 कोटी रुपये जितेंद्र आव्हाड यांच्या खात्यामध्ये वळते झालेले आहेत। हे पैसे कोणत्या कारणाकरता दिले गेलेले आहेत, का दिले गेलेले आहेत आणि कसे दिलेत याची चौकशी करण्याकरता आणि त्याचबरोबर नजीब मुल्ला आणि इतर 3 नगरसेवक जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये सूरज परमार याने ठाण्यामध्ये 3 पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती, पण राजकीय दबावापोटी त्या तक्रारींचं पुढे काहीच झालं नाही असा आरोप देखील सरकारी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केला होता। आणि त्या आधारे या 4 नगरसेवकांची पोलीस कोठडी, विशेष करून नजीब मुल्ला यांची पोलीस कोठडी सरकारी पक्षाने मागितली होती न्यायालयामध्ये। त्याचबरोबर एक 10 ते 15 पाने रिपोर्ट आज न्यायालयामध्ये यंत्रणेने सादर केला। त्यामध्ये नजीब मुल्ला यांच्यासह इतर 3 जे नगरसेवक आहेत, सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण आणि हनुमंत जगदाळे, या तिघांच्या अकाउंटमधून देखील ठाण्यातील बड्या नेत्यांना, अधिकाऱ्यांना पैसे दिले गेले आहेत। हे पैसे कोणत्या कारणामुळे दिले गेले आहेत, त्यांचे नेमके संबंध काय आहेत, यांचे किती व्यवहार आहेत, नेमक्या किती ठिकाणी यांच्या भागीदारी आहेत, या सर्वांची चौकशी करायची आहे। त्याचबरोबर तपास यंत्रणा जी यंत्रणा आहे त्यांनी ठाणे महानगरपालिकेतल्या अनेक नगरसेवकांचे जबाब नोंदवले आहेत। त्या जबाबामध्ये बऱ्याच नगरसेवकांनी हे म्हटलं आहे की हे जे 4 नगरसेवक आहेत ज्यांच्यावर सूरज परमार यांनी आरोप केलेले आहेत, हे 4 नगरसेवक यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेमध्ये गोल्डन गँग चालते आणि चालायची असे त्यांनी जबाब दिलेले आहेत। या 3 मुद्द्यांच्या आधारे सरकारी पक्षाने या 4 नगरसेवकांची पोलीस कोठडी मागितली आहे। जसं आपल्याला माहिती आहे की सूरज परमार या हत्या प्रकरणामध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट जो पत्राचा होता, सुसाईड नोटचा होता, त्यामध्ये या 4 नगरसेवकांची नावे आल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आणि या 4 नगरसेवकांनी ठाण्यामध्ये त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता। अजित, आज जी सुनावणी झाली त्यामध्ये सरकारी वकिलांनी नेमकं काय सांगितलेलं आहे? सरकारी वकिलांनी एकाच मुद्द्यावरती भर दिला, ते म्हणजे हे 4 नगरसेवक आहेत त्यातल्या त्यात त्यांनी नजीब मुल्ला यांच्या ट्रान्झॅक्शनचं फायनान्शियल त्यांच्या अकाउंटमधून झालेलं आहे त्याबाबत त्यांनी विशेष उल्लेख केला। नजीब मुल्ला यांच्या खात्यातून 1 कोटी रुपये जितेंद्र आव्हाड यांच्या खात्यामध्ये वळते झालेले आहेत। तर हे पैसे नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांना का दिलेले आहेत, कोणत्या कारणाकरता दिलेले आहेत आणि त्यांनी हे पैसे कुठून आणले होते, या पैशांचा त्यांना पूर्णपणे तपास करायचा आहे। नेमके याच्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन आहे त्याच्या मागे हेतू काय होता याचा पूर्ण तपास करायचा आहे। त्याच पद्धतीने इतर 3 नगरसेवक आहेत यांच्या खात्यात देखील अनेक अधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांना त्याच पद्धतीने ठाण्यातील बड्या नेत्यांना पैसे वळते झालेत। तर हे पैसे या 4 नगरसेवकांच्या खात्यातून इतर अधिकाऱ्यांना, नेत्यांना का वळते झालेत याची चौकशी करायची आणि त्याकरता त्या सर्वांची पोलीस कोठडी घेणं गरजेचं आहे। आणि ती माहिती न्यायालयामध्ये सादर केल्यानंतर न्यायालयाला विनंती केली सरकारी पक्षांनी की या 4 नगरसेवकांची पोलीस कोठडी आम्हाला देण्यात यावी। धन्यवाद अजित, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणी हा धक्कादायक खुलासा समोर येतोय, ते म्हणजे या प्रकरणातील आरोपी असलेल्या राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या खात्यातून जितेंद्र आव्हाड यांच्या खात्यात 1 कोटी पैसे वळते झालेले आहेत आणि त्या संदर्भात या सगळ्या व्यवहारांची चौकशी करण्यासाठी या सगळ्या दोषी नगरसेवकांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी पक्षाकडून कोर्टामध्ये आज करण्यात आलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।